कॅन, बाटली इत्यादींमध्ये इंधन देण्यास पेट्रोल पंप चालकांना सक्त मनाई, जिल्हाधिकारींचे आदेश। निमगुळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचं नामदार रावल यांच्या हस्ते लोकार्पण। उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खासदार डॉक्टर शोभा बच्छावांची केंद्राकडे विशेष पॅकेजची मागणी। आणि घरगुती सुरक्षेचा जागर, बेकर्ट इंडस्ट्रीज आणि कल्पवृक्ष संस्थेचा वडू खुर्द येथे स्तुत्य उपक्रम। धुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादींमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे, अशा आशयाचे आदेश जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी निर्गमित केले आहेत। जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी म्हटलं आहे की जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, मात्र समाज माध्यमांवरील अफवांमुळे नागरिकांची पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून नागरिकांच्या रांगा लागत आहेत। त्यामुळे मागणी आणि पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा पुरवठा सुरळीत आणि सुनिश्चित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून पुढील आदेश देण्यात आले आहेत। या आदेशात म्हटलं आहे की कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादींमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे। नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावं। प्रत्येक पेट्रोल पंप चालकाने दररोज पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणं बंधनकारक राहील। सर्व पेट्रोल पंप धारकांनी या आदेशाचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल। तसेच पेट्रोल, डिझेल भरण्याकरिता आलेल्या प्रत्येक गाडीच्या क्रमांकाची रजिस्टरमध्ये नोंद ठेवावी। एक वेळेस पेट्रोल, डिझेल घेतले तर पुन्हा त्या गाडीला त्याच दिवशी पेट्रोल व डिझेल देण्यात येऊ नये। हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून तो 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहील। पोलीस अधीक्षकांनी पेट्रोल पंपावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, असंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे। नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे। सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत। धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही। धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये। जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल, तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल। आणि सुरक्षितेच्या कारणास्तवसुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये ह्या गोष्टींचा साठा करू नये। तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये। जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। पाणी अमूल्य आहे, पाण्याशिवाय मानवी जीवन नाही। त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केलं। पालकमंत्री रावल यांच्या हस्ते निमगुळ तालुका शिंदखेडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत कार्यान्वित पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख, प्रकल्प संचालक निशा जाधव, पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता जयश्री सार्वे, शिंदखेडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जिजाबराव पाटील, निमगुळच्या सरपंच स्वाती बागल, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीर सिंग रावल, खरेदी विक्री संघाचे संचालक गुलाब पाटील बागल, हायस्कूलचे चेअरमन कल्याणराव बागल आदी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते जल अर्पण दिवस साजरा करण्यात आला।
पालकमंत्री रावल म्हणाले की भारतीय संस्कृतीला महत्त्व आहे. एवढंच नव्हे तर पाण्याला जीवन म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करतानाच त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. 87 लाख रुपये खर्चातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी सामूहिक प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेख म्हणाले की जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं लोकार्पण होणारं निमगुळे हे जिल्ह्यातील पहिलं गाव आहे. जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेत 451 गावांचा समावेश आहे. सरपंच श्रीमती बागल, कार्यकारी अभियंता सार्वे दीपक बागल यांनी मनोगत व्यक्त केलं. प्रारंभी पालकमंत्री रावल यांच्या हस्ते जलकुंभ, मंगल कार्यालय, तलाठी कार्यालय, जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या संरक्षण भिंत आदी कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच रंगभरण रांगोळी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री रावल यांनी गौरव केला. यावेळी ग्रामस्थ, विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संसदेत उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीवर ठाम आणि प्रभावी भूमिका मांडत केंद्र सरकारचं लक्ष वेधलं. धुळे, नाशिक, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी सध्या निसर्गाचा कोप, बाजारपेठेतील अस्थिरता आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती अशा तिहेरी संकटात सापडल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अधोरेखित केलं की किमान आधारभूत किंमत MSP नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल अत्यल्प दरात विकावा लागतोय. पश्चिम आशियातील तणाव आणि रेड सी परिसरातील संकटामुळे निर्यात व्यवस्था कोलमडली असून वाहतूक खर्च 200 ते 300% वाढल्याने कांदा आणि द्राक्षांसारखी पिके बंदरांवरच खराब होत असल्याचं त्यांनी सांगितलं. याचबरोबर द्राक्ष, केळी, कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचं त्यांनी नमूद केलं. विशेषतः कापूस आणि सोयाबीनचे दर उत्पादन खर्चाखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान वाढलंय. जानेवारी-फेब्रुवारी 2026मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्रातील 50,000 एकरांहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती त्यांनी सभागृहात मांडली. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारकडे कांद्याला कायमस्वरूपी MSP जाहीर करणे, निर्यात वाहतुकीवर 50% फ्रेट सबसिडी देणे, तसेच नाफेड व CCI यांच्या खरेदी केंद्रांची संख्या वाढवून कापूस, सोयाबीन आणि मक्याची हमीभावाने खरेदी सुनिश्चित करण्याची मागणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करण्याचीही त्यांनी जोरदार मागणी केली. आता तातडीने हस्तक्षेप झाला नाही तर उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा इशारा देत खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित ठोस निर्णय घ्यावा असे आवाहन केले. संसदेतून उठलेला हा आवाज उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत असून केंद्र सरकारच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. आज या सभागृहाचे लक्ष माझ्या धुळे मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार येथील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधू इच्छिते. आज आमचा बळीराजा निसर्गाचा कोप, बाजारपेठेतील अस्थिरता आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिती अशा तिहेरी संकटात सापडला आहे. अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. कांद्याला किमान विक्री मूल्य MSP नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाव कवडी मोलाने विकावा लागतो आहे. आपला माल कवडी मोलाने विकावा लागतो आहे. त्यातच पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि रेड सीमधील संकटामुळे आमची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे. निर्यातीचा खर्च 200 ते 300% वाढलेला आहे. त्याचप्रमाणे धुळे आणि जळगावमधील कापूस, सोयाबीन आणि मका उत्पादक शेतकरीही हवालदिल झाला आहे. कापूस आणि सोयाबीनचे भाव उत्पादन खर्चाच्या खाली आले आहेत. नाशिकचा द्राक्ष बागायतदार आणि जळगावचा केळी उत्पादक शेतकरी युद्ध आणि हवामान बदल या दोन्ही आघाड्यांवर लढत आहे. जानेवारी-फेब्रुवारी 2026मधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 50,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे की कांद्याला लिगल MSP प्रमाणे हमीभाव हा मिळाला पाहिजे. त्याचप्रमाणे निर्यात वाहतूक जी आहे ती युद्धजन्य परिस्थितीमुळे वाढलेला वाहतूक खर्च सोसण्यासाठी सरकारने 50% फ्रेट सबसिडी द्यावी. त्याचप्रमाणे खरेदी विक्री
धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात नाफेड आणि CCIची खरेदी केंद्रे वाढवून कापूस, सोयाबीन आणि मक्याची 100% खरेदी हमी भावाने करावी. अवकाळी पाऊस आणि जागतिक संकटामुळे नुकसान झालेल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे. अध्यक्ष महोदय, आपण आता जर हस्तक्षेप केला नाही तर उत्तर महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. सरकारने आमच्या अन्नदात्याला या संकटातून बाहेर काढावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करते. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माननीय सदस्य मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सुरक्षा ही केवळ एक सवय नसून ती जगण्याची पद्धत आहे. हा मोलाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी बेकर्ट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव यांच्या वतीने विशेष कुटुंब सुरक्षा जागरूकता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचं विशेष सहकार्य लाभलं. वडू खुर्द येथील सॅफ्रॉन गोल्ड बँक्वेट हॉल, जुना पंढरपूर रोड येथे हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात तज्ज्ञांनी घरगुती गॅस सुरक्षा, LPG, विद्युत उपकरणे हाताळताना घ्यावयाची काळजी, लहान मुलांची सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार आणि घरातील विषारी पदार्थांचे सुरक्षित नियोजन या 7 मुख्य विषयांवर मार्गदर्शन केलं. केवळ कंपनीच्या आवारातच नव्हे तर घरीही सुरक्षित राहणं किती महत्त्वाचं आहे याचं महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बेकर्ट इंडस्ट्रीजचे प्लॅन्ट मॅनेजर किरण काळे, HR प्रमुख सुनील चव्हाण, सेफ्टी मॅनेजर कुणाल पळशीकर आणि HR ॲडमिन दीपक गिरासे यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच सुरक्षा नियोजनाची जबाबदारी सेफ्टी ऑफिसर स्वप्नील पवार, सिक्युरिटी मॅनेजर संतोष चौधरी, प्रफुल्ल खंदारे आणि प्रथमोपचार तज्ज्ञ गोविंद डोईफोडे, अमोल तांडे, योगेश मस्कर यांनी चोखपणे पार पाडली. या उपक्रमाला कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ, सहाय्यक सेक्रेटरी जयश्री परवीन वाघ यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि खानदेश प्रतिष्ठान, नगर रोड, पुणेच्या सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं. याप्रसंगी रावसाहेब वाघ, राजेंद्र आंबले, दीपक चव्हाण, योगराज बोरसे, प्रशांत पराते, सुजित खडसे, पंकज देवरे, अमोल भडांगे, दिनेश बोंगाडे, भटू पाटील, विजय जाधव, तुषार इंगळे, कमलाकर पाटील, अमोल पाटील, कमलेश पाटील, रवी मिस्त्री, संजय वागुल, दीपक राणे, संजय देवकर, संदेश यांच्यासह बेकर्ट फॅमिली, खानदेश प्रतिष्ठान व कल्पवृक्ष परिवारातील सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अरे छोड़ना नहीं है. अभी इधर तुम इसका हाथ रखो इधर. वेरी गुड. ये हो गया 2 किड लिफ्ट. 2 बच्चों को मदद से. ठीक है. अभी नीचे बैठो. अभी किसको बुलाना है तुम बोलो. विवेक पाटिल. बरोबर हलका घेतला त्यांनी. विवेक पाटिल को बिठा दो. बैठो आराम से. कंधे पे हाथ रखो पहले. कंधे पे हाथ. इधर पीछे मांगो. हाँ उसका. वेरी हो गया. लिफ्टिंग याद रहेगा. पीछे उठा दो. चलो बैठो. So these are very basics. बट ये भी बेसिक की जानकारी समझ नहीं आते क्या करे और क्या ना करे. अब छोटा सा स्लाइड देखिए और उसमें समझने का कोशिश करिए. ये सामने जो ट्रायंगल आपको दिख रहा है इसको बोलते हैं फ्यूल, ऑक्सीजन और हीट. फ्यूल, ऑक्सीजन और हीट ये फायर से. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.